किराणा सामान आणा ना, संपून गेलंय सगळं. 2 दिवस झालं सांगितलंय तुम्हाला सामान संपलंय आणा म्हणून. काय करू उद्या स्वयंपाक? आजच्या पुरतं सामान आहे. अगं मालक आज देतो म्हणले पैसे, त्यांनी पैसे दिले की मी आज सगळं सामान घेऊन येतो. बघा दिलं तर घेऊन ये. पप्पा माझं पण सामान आहे ना, मला ड्रॉइंगचं सगळं संपलं. पेन्सिल संपली, ड्रॉइंग बुक संपली, पुन्हा खूप सारं सामान संपलं. पप्पा मला पण काय शर्ट नाहीत, पॅन्ट नाहीत, मला कॉलेजला जायला कपडे नाहीत, मला पोरं नुसते चिडवायले, तर मला बी शर्ट पॅन्ट घेऊन या बघा. आणि पप्पा माझ्या कॉलेजची फी भरा की हो, 2000 रुपये आहे फक्त. किती दिवस झाले तुम्ही भरली नाही, मला सर नुसते रागवायले. तर बरं ठीक आहे बेटा, भरतो. हा हो बेटा, आज सगळ्यांचं सामान आणतो बेटा. आज पैसे भेटणार आहे, सगळ्यांचं आणतो. मालक सगळं काम छान झालंय बघा. मला कामाचे थोडे पैसे द्या ना. माझे पैसे पाहिजे का? तुम्ही एक काम करा, 2 दिवसानं पैसे घ्या. 2 दिवसानं? 2 दिवसानं घ्या. माझे पैसे अडकलेले आहेत, 2 दिवसानं देतो. 2 दिवसानं मालक थोडा उशीर होऊन जाईल, मला जरा लागत होते पैसे. माझ्यावर का विश्वास नाही का? 2 दिवसानं देतो मी पैसे. तसं नाही हो मालक, जरा घरी अडचण चालू आहे. जरा सामान वगैरे आणायचे घरी, लेकरांना कपडे वगैरे घ्यायचे, फी वगैरे भरायची, त्याच्यामुळे मी जरा गडबड करू लागले होते पैशाची. तुमचे 10,000 रुपये आहेत ना? हां. तर माझ्याकडे तेवढे नाही आहेत. हां. तुम्हाला काय करेल, अर्धे नगद आणि अर्धे ऑनलाईन देतो पैसे. चालेल? चालेल चालेल मालक, चालेल. हे बघ, हे घ्या पैसे, नगदी 5,000. हां. आणि तुम्हाला जस्ट ऑनलाईन टाकून देतो पैसे. चेक करून घ्या. धन्यवाद. आले पैसे? ओके. खुश? ओके. काय छान काम केलं, वाह. काय असलं तर कळवा ना. बिलकुल, अरे वा, काम बिलकुल देतो. कलर खूप छान मारला माझ्या घराला तुम्ही. वा वा, खूप सुंदर. खूप. येतो. या, देतो काम. राम राम. राम. हॅलो, काय झालं मित्र माझ्या पैशाचं? अरे भाऊ, तुझे 3,000 रुपये मी 1-2 दिवस थांब ना, देतो ना मी तुला. तू म्हणला होता ना पगार झाल्यावर देतो म्हणून. अरे गोरे मित्रा, पण जरा अडचण आहे चालू माझी. ते मला काय माहित नाही, मला पैसे पाहिजे. बरं बरं, देतो भाऊ. लवकर पाठव. ठीक आहे ठीक आहे. चला, मित्राचे पैसे तर 3,000 रुपये पाठवले, उरले 7,000 रुपये. आता अजून कोणाचा फोन आला. हॅलो सर, तुम्ही लाईट बिल भरलं नाही, किती दिवस भरणार नाहीत अजून? अहो साहेब, 2 महिने थांबले, तसं 1 महिना अजून थांबा ना. नाही, आम्ही थांबू शकत नाहीत. लवकरात लवकर लाईट बिल भरा, नाही तर मी कापतो बघा तुमचं वायर. बरं साहेब, भरतो साहेब. हा, भरा लवकर. चला, 2,000 रुपये भरले. आता फक्त 5,000 रुपये उरले. त्याच्यामध्ये काय काय घेऊ लेकराचं? बाई, तुझं आणलं रे बेटा. ठीक आहे बेटा, तुझ्यासाठी शर्ट आणलं मी. काय शर्ट आणल्या पप्पा? माझे मित्र 500-600 वाले शर्ट घालतात, तुम्ही 200 वाला शर्ट आणल्या. माझी इज्जत जाय नाही घालून कपडे. चांगला आणाव की जरा असं. मला वाटलं 500-600 चा आणसाल. ठीक आहे बेटा, तुझ्यासाठी आणलं. एवढंच? पेन्सिल जास्त पाहिजे होत्या मला, आणखी खूप सारे कलर पाहिजे होतं, लई सारे वया पाहिजे होत्या आणखी. काय पप्पा, तुम्ही असंच करता.
एवढं सामान घेऊन आल्या, किती दिवस जाणार आहे हे सामान? आता पुरतं का आपल्याला हे सामान? एक सांगितलं की एक विसरून येतात. एक असं पूर्ण सामान कधी आणत नाही. आई, पप्पाला काय झालं ग? काय नाराज झाले एवढे? काय माहिती, थांब जरा बघून येते. हा, बघून ये बरं. काय झालं असेल त्यांना? ओ, हा? काय झालं एवढं टेन्शन मध्ये बसायला? काय करू, एवढे कष्ट करून बी लेकरा बाळाच्या इच्छा पूर्ण होईना गेल्यात. चलत राहते ना बरं, होईल व्यवस्थित सगळं. एक काम करूया आपण, मी शिवण करायला घेऊ का? 4 पैसे येतील आपल्या संसाराला, होईल सगळं व्यवस्थित. करूया ना आपण 2 जण मिळून. आपण असं बोलायला नाही पाहिजे होतं पप्पाला. आपलं चुकलंच. पप्पा, मी आलो. कसा आहे बघा ड्रेस? कसं दिसायला शर्ट मला? तुला तर आवडलं नव्हतं ना बाळा? नाही नाही, खूप छान आहे, मला खूप आवडलं. खूप एक नंबर दिसायला बघा. 500 वाला दिसायला मस्त. आवडलं माझ्या लेकराला? मग पप्पा हा? पैसे आले तुमचा काय? कलर. बरं ठीक आहे, मग आणूयात. हा, बघा बरं, झाला ना प्रॉब्लेम सॉल्व. उगा तुम्ही टेन्शन घेत राहता बोलण्याचं लेकरांच्या. ओके. मग मित्रांनो, आज थोडा विचार करायला लावणारा हा नांदेडच्या हास्य मंडळीचा पाठ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. परिस्थितीला बघून परेशान होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून बघा, सगळं जीवन सोपं होऊन जाईल. आणि हो, हा आमचा वेगळा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नांदेडची हास्य मंडळी.